नाम जनार्दन रूप जनार्दन, नाम जनार्दन रूप जनार्दन, नाम जनार्दन रूप जनार्दन, ध्यान जनार्दन, ध्यान जनार्दन सर्व मज, नाम जनार्दन रूप जनार्दन, ध्यान जनार्दन, ध्यान जनार्दन सर्व मज, नाम जनार्दन रूप जनार्दन. मोक्ष मिळवून देणाऱ्या सद्गुरूंच्या चरणकमलांना कसं विसरता येईल असा भक्तिभाव व्यक्त करणारं श्री गुरुपादुकाष्टक आता आपण ऐकूया. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. सद्योग पंथे घरी आणि गेले, अंगेच माते परब्रह्म केले, प्रचंड तो बोध रवी उदेला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची, परमपदी संगम पूर्ण झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. जो सर्वदा गुप्त जनात वागे, प्रसन्न भक्ता निज बोध सांगे, सद्भक्ती भावा करिता भुकेला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. अनंत माझे अपराध कोटी, नाणी मनी घालून सर्व पोटी, प्रबोध करिता श्रम पार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. काही मला सेवनहीन झाले, तथापि तेने मज उद्धरिले, आता तरी अर्पिन प्राण त्याला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. माझा अहं भाव वसे शरीरी, तथापि तो सद्गुरु अंगीकारी, नाही मनी अल्प विकार जाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. आता कसा हा उपकार फेडू, हा देह ओवाळून दूर सांडू, म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. जया वानिता वानिता वेदवाणी, म्हणे नेती नेती तिला जे दुरुनी, नभे अंतना पार ज्याच्या रूपाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. जो साधूचा अंकित जीव झाला, त्याचा असे भार निरंजनाला, नारायणाचा भ्रम दूर केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे,
मी लावितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. श्री गुरुदेव दत्त. विधियुक्त ही पूजा व्हायला पाहिजे, विधियुक्त अनुष्ठान करायला जायला पाहिजे. विधियुक्त म्हणजे काय? ज्या काही निश्चित गोष्टी त्या बाजूला करून विधीत बसलेले विचार मध्ये माणसाने आणावं. अनुष्ठान करणे विधियुक्त आहे. लघवीला परतकडीला एक तिकडे गेला असता पाणी घेऊन लघवीला तांबे ठेवून हातपाय आचमन वगैरे करून मध्ये यायचं. परसकडीला गेला असता स्नान करून जपाला यायचं आणि जप करताना उठून गेला असता कृष्ण अर्पण म्हणून जायचं. असं जर नाही करणार तुम्ही जाता जे असं जीवन अर्पण करताना जेवढा जप केला तुम्ही गेली बाहेर एखादा भूत बाधा पिशेज उठेल तुम्हाला धडप घालून ती सगळं पुण्य घेऊन जाईल. जसं जसं विधियुक्त पूजा व्हायची तशी तिची झाली पाहिजे, तसं अनुष्ठान झालं पाहिजे. बिड्या काड्या हे धूम्रपान वगैरे तुमच्या मनावर हे घेऊ नका. हे चांगलं नाही अनुष्ठानामध्ये. मग आपल्याला जप करायचा ठरला तर आपल्याला काही आठवण राहणार नाही. एका रोजात 18-19,000 जप झाला पाहिजे. तो जप म्हणजे कसा? एक मनी ओढायचा आणि एक मंत्र म्हणायचा. मंत्र झाल्याशी मनी सोडायचा नाही. एक मंत्र म्हणजे असं कधी 17 मनी घ्यायची नाही. विधियुक्त पूजा अर्चा जर झाली तर अनुष्ठानचं फळ देवळ साधू संत शास्त्र सांगून जरूर मिळेल. आणि तुम्ही असं निश्चित कर्म कराल, एक माळ जपाल, एक 17 मनी ओढाल, लघवीला जाल तशीच पायाने धुता बसाल किंवा वसूक फुसूक कराल किंवा बिड्या काड्या प्याल तर आपल्या कानाला तुम्ही तुमच्या देहाला पवित्र करण्याकरता आपल्या उद्धार होण्याकरता आले आहेत. तर अनुष्ठानाशिवाय जे टाकणं हे अगदी वेडेपणा आहे. जसे नवरा असल्यावर बायकोच्या वरडामध्ये लग्नामध्ये खोळमा आहे, असा नरदेहाच्या प्राप्तीसाठी अनुष्ठानाचा खोळमा आहे. जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनिजन. ज्याने अनुष्ठान केलं आहे, देवाला मानलं आहे, त्याची धन्य माई आली सुकृताचे फळ ती निर्फळ हरिविली. आपल्याला जन्म आहे, आपल्या मातोश्रीनं दिला आहे आणि तिने जन्म देऊन आपण भगवंताच्या प्राप्तीला आलो आहे. धन्य ती माय म्हटलंय. संतांनी त्या आईला धन्य म्हटलं आहे. नाहीतर बाबा अशा बायां गेल्या वाया ज्यांच्या मुलांना कधी भगवंताची प्राप्ती नाही, अनुष्ठान नाही, साधन नाही, जप नाही, तप नाही, मातृ पितृ सेवा नाही, गुरु सेवा नाही, मालकाची सेवा नाही, जनतेची सेवा नाही, अशी माणसं कशा करता आली असेल तर त्यांचे कर्म चालला माहिती. प्रथम तुम्हाला देव मानावा लागेल, हा तुमचा धर्म. दुसरून तुमची आई तुम्हाला मानावा लागेल, हा तुमचा धर्म. तिसरून वडील मानावा लागेल, हा तुमचा धर्म. चौथून आपण जर कोणाच्या घरी गेलो नोकरीला त्या मालकाची आज्ञा बाळगावं लागेल. पाचवून तर शेवटला तर फार महत्वाची गोष्ट आहे, गुरुची आज्ञा माळावं लागेल. या लोकांची आज्ञा पाळल्याशिवाय तुम्हाला ह्याची साधण्याची
आणि आयुष्याची झालेली प्राप्ती उपयोगाला होणार नाही. आपण आईच्या बापाच्या सर्वांच्या आज्ञेनुसार अनुष्ठानाला आले आहात किंवा तसे आले आहात, मग निदान अनुष्ठान तरी विधियुक्त करा, तरी याचं फळ तुम्हाला मिळेल. मनुष्याला जमा खर्चाला ठेवायचं, त्याला जर अभ्यासच नसला त्याने जमा खर्च कसं काय करावा. आणि आपल्याला जेव्हा जन्माला यायचं असलं तर हाच अभ्यासच नसलं तर जन्माला कसं काय यावं लागेल. म्हणजे जमा खर्च करणारी विद्वान लोक नोकरी करतात आणि हे दुसरी लोक आत्रा होऊन आया करीत प्राण सोडून देतात. जमा खर्च करायला अभ्यास लागतो, नरदेहाला यायला बी अनुष्ठानच लागतात. तर अनुष्ठान फार महत्वाची गोष्ट आहे. आता आपल्यासारख्यांनी धाव घेतली आहे, शिकून सांगून मनाने फार चांगलं आहे. पण माणसं आजवरची आज 12 महिन्याला 200 कितीतरी माणसं होती. आज किती लोक आले, तर किती असले तरी काय बाबाला चांगलं की वाईट नाही. जेवढी येतील तेवढी साधनं करून आपल्या देहाचं आयुष्याचं कल्याण करून घेतील. न येतील त्याला साधूनी काय करावं, पावसाने करायचं काय, त्याचं काम पडायचंय. बाकी कोणा खड्ड्यात अटकून ठेवला, कोणा नांगरून घेतून पेन जमीन आटवला, कोणी खरियात भरला का, असं करून त्या पावसाचा उपयोग केला तर होईल. पावसाचा उपयोग नाही केला, दगडा लाकडावर पडला म्हणजे ते वाहून जातो. दगड लाकडाचे कोरडेचे कोरडे. असे साधू संत उपदेश करतात जे दगडासारखे लाकडासारखे असतील, यांच्या कानालाही धक्का लागणार नाही. जे काही अभ्यास असेल पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरुरायाचा तोची झाली. तर आपलं कर्तव्य इतक्या लोकांची आज्ञा बाळगणं. कर्तव्य सांडलं की मनुष्य गेला, कर्तव्याने मनुष्य जगतो. हरिचंद्र राजाने पोरले फेकून दिलं पण कर्तव्य सोडलं. तर तुम्ही तुमच्या गुरुची आज्ञा तोडता कशी, आई बापाला सांडता कशी, धर्माची विचार टाकता कशी, हे तुमचं कर्तव्य नाही. तुमचं कर्तव्य तर धर्म धरलाच. धर्म धरला म्हणजे त्याच्यात सगळं आलं. देव आला, आई आले, बाप आले, गुरु आले, शास्त्र आले, नीती आली, मती आली, इमान आली, विश्वास आला. धर्म गेला, अधर्म झाला, अज्ञान हातात आलं की तिथे पाप उगली. तुम्ही पाप करायला आले आहेत तर या जिभेला सगळं जात असेल, त्या जिभे पाहिजे, तोंडा पाहिजे. म्हणून तिने तोंडाला जमवलं. काय शंकर पाहिजे काय म्हणतात, तिला तोंडाला जमवलं म्हणजे सगळं चांगलं आहे, पण तिचं तोंडच तिच्या हातात. ज्याच्या हातात ज्याचं तोंड नाही तिचं सगळं साधणार पाणीच आहे. तोंड हातात धरा. ज्या तोंडाने शिवी दिली असेल, ज्या तोंडाने निंदा केली असेल, ज्या तोंडाने हा भक्ष्य खाल्ला असेल, अशी जी तोंड आहे ती तोंड नाही, चर्माकाचे कुंड आहे. सांभाळाचं कुंड असतं ना, त्याप्रमाणे हे कुंड कातडं भिजायचंय. किंवा या तोंडामध्ये जर असं नसेल तर हे डुकर कुत्र यांच्या सामुग्री ठेवण्याची जागा आहे. हे तोंड जसं आपण एखाद्या भांड्यात काही भरून ठेवतो, असं हे तोंड कसं आहे की डुकर कुत्री जेवण्याची जी सामुग्री आहे त्या सामुग्री ठेवण्याचं ते तोंड आहे. म्हणून ही जिभेने जी काही आसक्ती बोलली आहे, काय वाटेल ती निंदा केली असेल, तरी याचं कार्य एकच आहे की याला मौन धरा. पुनरपी आपल्या तोंडात निंदा आली न पाहिजे. पुनरपी वाईट बोकडी कोंबडी खाण्याची प्रसंग आला ना, त्या करताना तिला मौन धरून त्याच्यामध्ये घाण काढण्याकरिता जसा कपड्याला सोडा टाकून उकळावा लागतो, त्याप्रमाणे 7 दिवस मौन धरून आणि भांडेरूपी तोंड, जीभरूपी कपडा, मंत्ररूपी सोडा आणि भावनारूपी पाणी आणि गुरुरूपी धोती, एवढ्या तावडीत जर तुम्ही घालून त्याला जर साफ करायला जिभेला तर तुम्ही खुर्ची घ्याल. ज्यांच्या अंगावर सूट बोट कोट फॅन आहे ते खुर्चीवर बसून आपल्याला ज्ञान देतात किंवा आपल्याला वाटेल तसं राबवतात. तर असं हिला साफ करा म्हणजे चांगल्याच्या सभेला जाल. संतांच्या, महात्म्याच्या, पुढाऱ्यांच्या, मोठ्या मोठ्या लोकांच्या सभेला जाल. कपडा असला तर दरिद्र्याला कोणी उभं राहू देणार? अशी दरिद्री म्हणू नका. हिला साफ करा या जिभेला.
म्हणून आता 7 रोजीला बोलू देऊ नका. ज्याची श्रद्धा असेल, भावना असेल ती, नाही तर मग काय उत्सुक पुस्तक काय होतं त्यानं, काय होतं त्यानं. आणि बिडी आहे का, अरे बोल नको ना, तिकून बाबा आले ना, बोल नको तिकून दादा आले ना, हे असं काम का. दाबदाबीचा उपयोग काय, स्वयं मनाने जी होईल ती साधन. पूर्वी प्रथा अशी होती दादा, माळ धरून म्हणून धरल्यापासून जो बोलत नसेल त्याची आम्ही नैवेद्य आणि आरती दाखवतो. तरी सांगा कोण 8 रोज बोलला नाही की त्याला महत्व मार्क एवढे की त्याच्या हाताने आरती पूजा करीत होतो. आता काय कोण देत आहे, पहिले थोडे पोर राहत होते, आता तर काय तिथे नजर पुरत नाही. या काळाची त्या काळाला कोण बोलतो, कोण हागतो, कोण मुततो. आता एका सगळे शास्त्रयुक्त थोडीची त्याला बा अनुष्ठान केल्याने चांगलं होतं, मग त्याला ढुंगता येत नाही, तू येऊन बसू. आता त्याला काय, पण निदान त्याचं काही व्हायला जाणार नाही बा. आम्ही अनुष्ठान केलं, निदान नंबर तर लावला काही. आता थोडं झालं, नंबर लावल्यावर नोकरी जावं लागायची. या अनुष्ठानाचे नंबर लावा करता नाही, याचा अभ्यास बी करा. इथून आता 7 रोजी बाबा सांगतील लक्षात ठेवा, आणि या पोटातली घाण काढून चांगलं अमृत वाटा. हे माडक मातीच आहे, पण याच्यात जर हे हरिनाम अमृत साठलं, मृत्तिकाचा गट त्या माझ्या अमृताचा 60, तर हे नाम अमृत कसं आहे, अमर अमृत पान करती शेकीती मरून जाती. भक्त हरिनाम शिविती, हरिनाम अमृत शिविती, नागविती कळी काळा. असे आता हरिनाम आपण घ्यायला आले आहेत, आणि भगवंत कलियुगामध्ये हेच साधन आहे. गुरुशिवाय दुसरं काही नाही. या जुन्या आखाड्याचं दैवत दत्त भगवान आहे, आनंद आखाड्याचा सूर्य आहे, कोणत्या आखाड्याचा सदाशिव आहे. अशी ज्याची त्याच्या आखाड्याला ज्याची ती दैवत मानलाय, त्या दैवताला सगळं हा बोजा सांभाळा लागतो. म्हणून आज आहे या मोठ्या आखाड्यामध्ये मोठा आमच्या होईल. दत्त मंदिर, झोपड्या बिपड्या थाट माठ करून, विलास करून, किळी बाग बगीचे लावून, आणि ती 2-4 जण नुसते आसनावर बसून नुसती वाचतील, नाही तर निदान त्याचे बसतील तरी त्यांचं 7 रोजाचं नाही. 12 महिने सुटली, आणा दगड, आणा पावडर, आणा माती. मग ते लोक तरी काय नाही, ते बी म्हणजे ठराविक जे जुने नवे शिष्य आले का त्याला माहित नसतं, त्याला भावना असते, याची भावना होऊन जाते. काय उरलं काय बसले कशावर असण्यावर, अरे आरती करीत नाही, आणि येते इकडे येऊन बसली. आता बाबाच कळली, अरे आरती करीत नाही, म्हणजे त्यानं करून टाकले ना. आता दुसऱ्याला शिकून राहिले, तर आरतीशिवाय त्यांचं भोजन मिळणार. आणि तेव्हा ते कोणी घंटा व्हायचं, कोणी ढुंगळ व्हायचं, कोणी तंबळ व्हायचं, कोणी व्हायचं. मग तो घोष चालतो, घडीभर नाचले कुठले का झाला त्यांचा जीवन भरायचा. तर तुझ्या आरती माणसाला व्हायला पाहिजे. असंही करा, पण पूजा आरती शिवाय चालणार नाही. पूजा करा, आरती पूजा केल्यावर आरती आपापच होती, पण नाही केली त्यांनी आरती त्याऐवजी पूजा तरी करा, पारायण तरी करा, श्रवण तरी करा, वाचन तरी करा, पठण तरी करा. आणि नाही काय केलं ती एवढी विधी तरी वाचा. त्याच्यात सगळं आणून ठेवलंय देवाने. काही कोणतं नाही, तुम्हाला जेवढा अपराध होईल तेवढ्या अपराधाचे मंत्र तुम्हाला इथे आणून ठेवले आहे. म्हणून तुम्ही कशी वागत आहात तरी तुम्हाला देव काही करीत नाही. नाहीतर एक बाहेरागी होता, हे लोक सगळे येडे होतील बाबा. माणसाने संस्कृत जर शब्द उच्चारला, तो जर भ्रमण त्याचा झाला, त्याच गण तुटला, यम तुटला, सागर तुटलं, तर मनुष्य चक्रम होतो. अरे काय बोलतो, जवार बाबा येतात, त्यांच्या केसाला सुद्धा धक्का. आणि बाबांनी ठेवलं त्याच्यात आणून तसं. पाठी जपे वाये शब्द उच्चारण शुद्ध जातम तदोष परिहारा येव छंदो देवश नमस्कार. त्या देवाला नमस्कार केला तो तुमचा अपराध सगळे आणून ठेवलं आहे त्याच्यात. काय भावाची पात्रता आहे की अशी एवढचक जीवा, एवढचक अवस्थे म्हणजे या पोराचे एवढी मंत्र काढायला. मोठे मोठे विद्वान आला तरी हे सापडेल का, आणि बाबाला सापडेल का? ते देवाला ते करून द्यायचं होतं म्हणून ती विधी तयार झाली. त्याला मान्यता बाबूरावाच्या वडिलांनी दिली. अरे बाबूराव हे काय काढलं होती बाबांनी विधी.
आणि नारळ दिलं. तर त्यांनी ज्या वेळेची विधी पाहिली, ज्योतिषी पूर्ण तो, अरे बाबूराव हे बाबांना काढलं आहे, तुम्ही हे जरूर घ्या. म्हणजे बाबूराव सांगितलं, नसेल तुमचे कर्म धर्म करा का नका करू, पण तुम्हाला कर्म धर्म सुटणार नाही. तिकडे असले निदान बाबाची विधी तुम्ही पूजा तरी ठेवा. अजून त्यांची विधी पूजा, आणि विधीवर कोणाची पण भावना होणार नाही. बाबांनी काही आपलं कवित्व जोडलं नाही का आढळलं, किंवा कवित्व करून ज्ञानेश्वरी नवीन जडतली नाही, किंवा शब्द जे जुनं आहे तेच आणून त्याच्यात ठेवलं. एक शब्द सुद्धा कोणता ठेवला का टाकलाच नाही त्याच्यात. तिथे पहा हा खरा आहे का, तिथे पहा हा खरा आहे का. हे सगळं जसे भगवंतानी चारी वेद मंथन करून गीता काढली, तशी शास्त्र पुराण सर्वातून एक एक दोन दोन मंत्र आणून इथे ठेवला आहे. तुम्ही त्याच्यात सांगेल ज्या ज्या मंत्र कुठे तू पहा. तर पुराण म्हणून काय म्हणतात, तुका म्हणे देव आणि वेद गाईल पुराणी. तर ज्याच्या वाणीत देव असेल त्याला वेद पुराण गाणी गाईल, तूच गाईल, इतराला गाता येणार नाही. किंवा कर्मोपोषणा ज्ञाना नामालय देवरूपीनं, कर्मोपोषण ज्ञान हे जो करील तो देवाचा अंश आहे शंकराचा. इथे एक ज्ञान बाबांनी सांगितले का, बाबांनी महात्म्यांनी, महाराज एक मनुष्य असतो, तो शिल्प एकच करतो, साधन उपासना कर्मनेच ज्ञान. इथे तिन्ही नांदाच्यात कर्मही चालू आहे, रात्री सकाळची उपासनाही चालूच आहे, आणि ज्ञान काय, कोणतं ज्ञान, तोच ज्ञानी खरा तारी हृदयाशी. हजारो माणसांना जिता तारून राहिली तुम्ही. इथे कर्म हे उपासना ज्ञानी म्हणून असे हे जे तीन कार्य चालणारा हा प्रत्यक्ष शंकराचा अंश असला पाहिजे. त्यांनी ती निवादनी. बाबाला काय करायचे या भानगडी ऐकून, जे करायचं ते होऊन राहिले, जे व्हायचं ते होऊन गेले. आता काय करायचं, म्हणजे शास्त्रयुक्त झालं कसं, सगळं विचार भागवतात आणि ग्रंथात निर्माण होतात. तरी याच्या करताना हे विचार आणि ज्याच्यापाशी असेल असं भगवंतांनी सांगितलं आहे, असं आपल्याला जर करता नसेल येत, तर ज्यांच्यापाशी असेल त्यांचं दर्शन घ्या, तुमच्या पापाचा नाश होईल. शेवटला असं सांगितलं भगवंतांनी कारुणीच्या कानात. म्हणून या करताना प्रत्येकांची रूप हाऊस कसंही बाबाची वाकडी तिकडी जरी विचार त्यांना ऐकायला येत असेल, शेती कशाला, काय कशाला, काय कशाला, पण शेवटला मानीला वाकावाच, मनाला तिथे वाकावाच वाटतं का. वाकायला काय, कोणत्याही ठिकाणी आज बाबा जाय गेली नाही किंवा केलं असं काही म्हणत नाही. कारण असं जर म्हटलं तर बाबा मरून जातील, सगळ्या साधनाचा नाश. हे भगवंतानी केलं. बाबाची टाप नाही हे मंत्र आणायची एवढ्या लहानपणामध्ये. दांडा वेद वाचले, पुराण वाचले असं म्हणता नाही येत, पण तिथे तिथे वाचताना तो कटकन शब्द वहीत आणून का ठेवला की ती बाबाची टाप आहे की त्या आई लिवायला, आणि लिवता सुद्धा नव्हते बाबाला. काय त्याचा अक्षर दुसरीचा माणूस काय लिहणार. येतील गुरुराज पाण्याशी निर्मळ मंदिर माझे. येतील गुरुराज पाण्याशी निर्मळ मंदिर माझे. येतील गुरुराज पाण्याशी निर्मळ मंदिर माझे. येतील गुरुराज पाण्याशी. राजाने कोणत्या मंदिरात आपल्या त्याला शिस्तच ठेवावं लागेल. मी गवलीला गेलो बरं का, पण जर शिस्त भाजणं म्हणजे मला खूप प्रेम आला. तू एक बाबा असा कातच आहे, मला गचकी लागले काय होते, आणि मला तर म्हणा वाटत गचकी दे. आता खरची लोक राग नाही का त्याच चालायचं गोड नाही, म्हणजे आपण मध्येच गचकी दे.
काय गोड वाटत मला अजून ध्यान येतं या जॉईंट होता मी लहानपणी. त्यानं त्या भावानं खूप मला त्रास दिला हो. म्हणून दिलं नाही मला बस. मागे महाराज आले होते कुठले तरी 5-7 गाड्या होत्या. बरं घ्या. त्यांनी जो माझ्या नेमा पडेल मी त्याच्या कामा. आपण देवाचा नियम धरल्यावर देव आपल्याकडे जरूर काम करायला येईल, पण आपल्या हातून नियम व्हायला पाहिजे. नियम फार कठीण आहे. भक्ती सुळा वरली बोली भक्ती सुळा वरली बोली निवडत बळी एक सुरदाता निवडत बळी एक सुरदाता ही भक्ती ही केवळ सुळावरली पोळी आहे. आणि या सुळावरल्या पोळीला जो कोणी सुळावरली पोळी निवडी तो एक बळी. हा, या सुळावर जाण्याला जो कोणी तयार होईल तर जे सुळ्याची यातना ती माणसाला यातना असते. काम त्यागताना जो आग होती, चोरी करताना जी आग होती, निंदा करताना जी आग होती, वैर दुरीत मांडल्यावर तो जो त्रास सर्व सत्व नाहीशी होत. हरिनारायणम दुरित निवारणम दुरिताचे तिने जाओ विश्वसो सर्व धर्म सूर्यप्रकाश पावतो. जसा हा सूर्याचा प्रकाश आहे असा विश्वाला जो मानीन तर त्याला प्रकाशासारखी सूर्यासारखी त्याची ती भक्ती जो जो जया वांशी तया तया ते लागते बेपा. पण ह्या असं इतकं सोळावर गेलं पाहिजे माणूस. तर सोळावरली पोळी म्हणजे निवडी तो बळी एक सूर जाता. या पोळीतून जो निवडल तो किती मोठा सूर सूर आणि धीर सुर आणि धीर स्वामी कार्याची दादर स्वामी कार्याची दादर एवढा तो सूर होता. त्यांनी कामाचा, क्रोधाचा, षडरूपी वैऱ्याचा, निंदा, द्वेष, वैर, धुरी सगळ्यांना मारून टाकले. याला सूर म्हणतात आहे ना. काय शंकरपाट सूर कशाने म्हटलं आहे? माणसं मारणं, माणसाला ताळा देणं याला सूर नाही म्हणत. त्या आपली आतली षडरूपी वैरी मारली पाहिजे त्याला सूर म्हणतात. असा सूर कोण? सूर आणि धीर. जो सूर आहे त्याला धीर. माणूस मरलं का पोर त्याचं एकूण आणि भाऊ जरा धीर धर धीर धर. आता त्याची काही धीर आहे का शंकरपाठी? नुसतेच म्हणते अरे जरा धीर धर, अरे जरा धीर. म्हणून म्हणतात धीर म्हणजे बापच नाही. क्षमा सजनानी क्षमा सजनानी धैर्याचा पिता धैर्याचा पिता क्षमा ही आई आहे तिची. धैर्य हा पिता आहे. म्हणून जर आई बाप आपल्या जवळ असले तर कोणीही काही करू शकणार नाही. धैर्याची पिता, क्षमाच जननी, शांतीची भगिनी. या 3 आपत्याला ज्याला ओळख झाली त्याला काय सांगावं तुम्हाला. बाबा बाबा धैर्य धैर्य एवढा मोठा वीर आहे. म्हणून त्याच्या करता या सुळावरली पोळी जशी भक्ती सुळावरली पोळी निवडे तो बळी एक सूर दाता. तर या पोळी सुळावरल्या पोळीला जो जाणील आणि जो हिला मारण्याकरता आपली वैरी तयार होईल तर त्याला सूर आणि धीर म्हटलं आहे. निवडे तो बळी एक सूर दाता म्हटलं आहे. तो तर सूर असेलच पण कित्येक लोकांना पण पोशी. भक्ती सोळावरली पोळी निवडे तो बळी
एक सूर दाता. त्याला किती बळ आहे त्याचं बळ सांगताच येणार. ज्याला बळ आहे त्याला काय आहे? कर्म उपासना ज्ञाना नामालयम देवरूपीनम. त्याच्यापेक्षा बळ किती आहे? कर्म हे तयार. कर्म हे उपासना सकाळ संध्याकाळी देवाची उपासना तयार. ज्ञान हे तयार. ज्ञान कशाला म्हणलं? वाटत सांगित नाही तोच ज्ञान. करा तारी हृदयाची ज्ञानी करा तारी हृदयाची त्याची जरण जावे त्याची जरण जावे असा जो कोणी मनुष्य असेल, ज्ञानी असेल, तो कोणीतरी माणसाला उद्धार केला. एखादा तरी माणूस रोगातून काढला पाहिजे, एखादा तरी पापातून काढून त्याला भक्तीला लावला पाहिजे. त्याला ज्ञान मानतात. कर्म म्हणजे काहीतरी शेती बाडी यज्ञ होम हवन गेली पाहिजे. काय शंकरदा? कर्म कशाला म्हणलंय? शेती बाडी यज्ञ होम हवन याला काय म्हटलंय? कर्म. आणि उपासना. आपला जो एक परमेश्वर, आम्ही शंकराची उपासक. आपण कोणाचे उपासक आहे? म्हणजे शंकराचं नाव घेणं, पूजा करणं याला काय म्हणतात? उपासना. आणि ज्ञान कशाला म्हणलं आहे? की कोणी ना कोणीतरी मनुष्याने तारलं पाहिजे. एवढे 3 वस्तू ज्याच्यापाशी आहे तो ईश्वराचा अंश. कोणी? ईश्वराचा. बापूराज काल आला म्हणे, बाबा मला रात तांबडे असं झालं म्हणे की तुमच्या खुर्चीवर पांढरंग चढावा. कोणचा? घाटी पिपळ गावचा. मग मी काय म्हणतो त्याला, ए अरे असं का करतो बाबाची खुर्ची? मी काही या खुर्चीवर एका दिवसाचे 4 योगाचं आहे. वर पाहतो पांढरंग, खाली पाय पाहत येतो बाबाचे. काय म्हणतो? खाली पाय वर पांढरंग. या खुर्चीवर कालचं आहे का? किती? 4 योग झाले. 4. या खुर्ची म्हणजे लाकडाच्या खुर्चीवर नाही. ही ज्ञानाची जी खुर्ची आहे याला. कोणची खुर्ची? ज्ञानाची जी घर आहे, ज्ञानाची खुर्ची आहे, ज्ञानाचं साध्य आहे, त्याच्यावर बसणं आसन म्हणतात. त्याला काय म्हणतात? आसन. आसन आपण काय म्हणले? परब्रह्म आसन. तेव्हा ती 4 योग काय, पण 97 योग जरी गेले तर ते ढळल का? हा, अशा योगाना. म्हणजे अर्जुनाला काय झालं की गेला पिंडी पै बसला होता तो. बाबा आले म्हणे, बस म्हणे जेव्हा आमचं होतं ते ठेवून टाका त्र्यंबकेश्वरला. खरी ठेवा असेल काय? त्र्यंबक म्हणजे बाबाच्या केवळ बिंबीचा जेट आहे. त्या त्र्यंबकच्या लोकांना अरे तुम्ही सर्वजवळ असेल पण माझं तर दैवत त्र्यंबक आहे. कोणी? मृत्युंजयाचा जो करतो त्याला कोणत्याही जप करायची गरज. ओम त्र्यंबकम म्हटल्यावर सगळे आले याच्यात. काय आलं? आणि याला मृत्युंजय. मला जे लहानपणी जे येड लागले शंकर पाटील या मंत्राचं, मला कोणी सांगा ना बाबाला. तिकडा बाबा रात्री कीर्तन केलं, मग असं गोड म्हणलं का त्र्यंबकचं. तो गुणगुण केलं. तो सुद्धा सांगा ना, कोणी ब्राह्मण सांगा ना. मग जेव्हा संजीवनी घेतली मग तिचं आपापच. मला गुरु नाही शंकर पाटील हे सांगायला कोणी. मी आपापच केलं. पण ते कसं आहे काय देवाची देवाला. मग त्यांनी आधार आहे. जो योग भ्रष्ट होतो त्याला गुरु लागत नाही. त्याचा सोमेव देवच असतो. तर अशा रीतीने हा त्र्यंबक सापडला. ती मृत्युंजय म्हटलं ना मी. त्या बामणाला मात्र हो म्हणे बाबा मृत्युंजय. हो मृत्युंजय रुद्रा नीलकंठ हा सांगितलं. हा मंत्र तू आहे का? नाही. तो मंत्र कोणचा आहे? ओम त्र्यंबकम जेजामहे म्हणतात ते. जेजामहे सुगंधिं पुष्टिवर्धन. याच्यात सगळं आलं. हा जो मंत्र जपील ते त्याचा जे पवित्र झाल्याशिवाय काळाला सुद्धा टाप चालणार नाही. याला धरू म्हण. बाबाला तर अनुभव आहे. येरवच्या आसनावर पडेला असतात. भले आले दड 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 करीत चला हो म्हणलं भाऊ मला त्र्यंबकेश्वर करायचं. गेले का नाही त्र्यंबकपाठी शंकरपाठी? हा अनुभव मला अजून आहे. तो खडाट बोलले चांगले हो म्हणून आपल्याला अनुभव आहे. काय नंतर त्या एक तर लई म्हणे बाबा तुमचं मरण तुमच्या हाताची. म्हणला मग मी तर का मारायचं नाही.
काय स्वच्छंद हा स्वच्छंद मरण म्हणजे आपल्या इच्छेने. भीष्माचार्याला स्वइच्छा मरण होतं ना, बाण लागला कुठे मिळाला तो नाही मला मग मारायचं तर त्या बाणावर झोपला पण नाही प्राण सोडला त्याला. उत्तरायण हा ते उत्तरायण द्यायला आपल्याला नको. उत्तरायण आपल्याला दक्षिणायन पाहिजे. कशाला शाबा त्र्यंबकेश्वर महाराज आपल्याला जन्म घ्यायची. काय घ्यायची? तुकाराम महाराजांचा मुक्ती काय मुनिजन भ्यालीन गर्भ नाही मुक्त्या घेऊन पाहिजे. तुका म्हणे गर्भाची सुखी घालावी कशा करता? भक्ती करता. असं जो माझ्या नियमा पडेल मी त्याच्या असे राज्य घेऊन